दत्त जयंती तयारीचा आमदार यड्रावकर यांनी घेतला आढावा। नृसिंहवाडी येथे गुरुवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी उत्साहात साजरा होणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळ्याच्या तयारीला अंतिम स्वरूप मिळालं आहे। या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज प्रशासन, देवस्थान समिती व ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या। दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंती सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे। सायंकाळी 5 वाजता श्री दत्त मंदिरात होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीने स्वच्छता, प्रकाश योजना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, वाहन पार्किंग, वाहतूक नियंत्रण, रांगा व्यवस्थापन आदी सर्व बाबींचे नियोजन पूर्ण केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। बैठकीत तहसीलदार अनिल कुमार हेळकर, सरपंच चेतन गवळी, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, ग्रामसेवक हेमंत कोळी आदींनी तयारीचा आढावा आमदारांसोबत मांडला। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था, सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवणं आणि परिसरात वैद्यकीय पथक सतत सज्ज ठेवणे यावर विशेष भर द्यावा, अशा सूचनाही आमदार यड्रावकर यांनी दिल्या। बैठकीनंतर त्यांनी मंदिर परिसर, प्रमुख मार्ग, तंबू, मंडप, वीज व पाणी व्यवस्था याची प्रत्यक्ष पाहणी केली। नृसिंहवाडी हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून दत्त जयंतीस येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितलं। देवस्थान समितीचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी पूजा, दर्शन व्यवस्था, महाप्रसाद, स्वच्छता आणि सुरक्षा उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी दिली। या बैठकीस सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सचगाणे, विस्तार अधिकारी रविकांत कांबळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर खटावकर, डॉक्टर पाटील, पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान समितीचे कार्यकर्ते व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर। उद्या होणाऱ्या दत्त जयंतीच्या निमित्तानं एकंदरीत सगळ्याच विभागाचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीच्या येणाऱ्या सर्व भाविकांची सोय असेल किंवा सुरक्षा असेल या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीची आणि चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। लोकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे ही प्रशासनाच्या वतीनं आणि लोकप्रतिनिधींच्या वतीनं मी यात्रेकरूंना सुद्धा विनंती करतो।